गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील खरीप पिकांचे 72% नुकसान झाले आहे। यात सोयाबीन, कापूस, ज्वारी या प्रमुख पिकांसह भाजीपाला, हळदी आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। पंचनामा आणि शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार एकूण 1804 कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याची माहिती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी केंद्रीय पाहणी पथकाचे सदस्य डॉक्टर RP सिंग यांना दिली। ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे। शेतीतील परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून आज पाहणी करण्यात येत आहे। या पाहणीपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉक्टर RP सिंग यांनी बैठक घेतली। यावेळी त्यांनी विभागातील नुकसानीची माहिती घेतली। बैठकीला विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावने, संजय पवार यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे आदी उपस्थित होते। विभागात कापसाचा पेरा सर्वाधिक आहे। बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात कापसाचे जवळपास संपूर्णतः नुकसान झाले आहे। वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात मोठे नुकसान तर यवतमाळात अंशतः नुकसान झाले आहे। विभागात तुरीचे किरकोळ नुकसान झाले आहे। भाजीपाला आणि हळदी पिकांचे 45% नुकसान झाले आहे। या पिकांचे अकोला जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे। विभागातील 4032 हेक्टर संत्रा, 4464 हेक्टर इतर फळपिके असे एकूण 8497 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे। या पिकांसाठी 18000 प्रति हेक्टर प्रमाणे 15 कोटी 15 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची आवश्यकता भासणार आहे। विभागाच्या पावसाच्या सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी ऑक्टोबर महिन्यात मासिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे। ऐन पीक कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत मिळावी अशी अपेक्षा करण्यात आली आहे। शासनाच्या निकषानुसार मदतीसाठी आवश्यक असलेल्या 1804 कोटी रुपयांपैकी 439 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।